आज सगळ्याच्याच आवडीची रेसिपी बनणार आहे। त्यासाठी एवढं गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं। त्यामध्ये 3 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं। वाटलेलं लसूण अद्रक, बारीक चिरलेला भरपूर पालक घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्तासुद्धा घालायचा। त्यामध्ये उकडलेला बटाटा खिसून घालायचा। बटाटा हा जरूर टाका, त्यामुळे ही रेसिपी चवीला खूप मस्त होते। 2 चमचे तीळ, त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं, धना जिरा पावडर, मॅगी मसाला असेल तर टाका, नसेल तर पावभाजी मसाला टाकला तरीही चालेल, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळदी पावडर, कुटलेली लाल मिरची, 1 चमचा तूप आणि एवढं घट्ट असं दही टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व टाकल्यानंतर सर्वात प्रथम छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ चुरून घ्यायचं आहे। या ठिकाणी पीठ चुरून झालेलं आहे, तर त्यासोबत कोरडं पीठ घेतलं लावायसाठी आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे। गोळा उचलायचा, पिठामध्ये बुडवायचा आणि त्याची पोळी ही लाटून घ्यायची आहे। आता लाटताना थोडी पातळसरच लाटायची। लाटल्यानंतर त्यावर तूप लावून घ्यायचं आहे आणि कोरडं पीठसुद्धा फिरवायचं आणि त्याचा रोल बनवून घ्यायचा आणि मधातून त्याला कट लावायचा आहे, म्हणजे छान अशा त्याच्या लेयर निघतील आणि त्याचं अशा पद्धतीने घडी टाकून घ्यायची आहे। पिठामध्ये थोडंसं बुडवायचं आहे आणि त्याची थोडीशी जाडसरच पराठा हा लाटून घ्यायचा। बनवायला खूप सोपा आहे आणि खाण्यासाठी तर खूपच खमंग आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। तवा गरम झाल्यानंतर त्यावर पराठा टाकायचा आणि त्यावर तूप टाकायचं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल टाकलं तरी चालेल, पण तुपामुळे याची चव अजून छान येईल आणि जो आपण बटाटा उकडून टाकला त्याच्यामुळे ही सुद्धा याची चव खूप मस्त येईल। आता उलट पुलट करून थोडं थोडं तूप टाकून मस्त खमंग खरपूस असंही भाजून घ्यायचं। तर अशाच पद्धतीने मी सगळे पराठेही बनवून घेणार आहे। दिसायला तर खूप मस्त दिसत आहे, त्याहीपेक्षा खाण्यासाठी खूपच खमंग अशी ही रेसिपी आहे। त्यासोबत घट्ट असं दही द्यायचं आणि आंब्याचा सीझन आहे, तर आंब्याची कुंजी ही केलेलीच होती, ती आंब्याची कुंजीसुद्धा द्यायची। तर पाहू शकता खूप छान असे लेयर निघाले आहेत आणि खूप एकदम सॉफ्ट असा हा पराठाही झालेला आहे। हलकासा कुरकुरीत आहे, मस्त असा नरमसुद्धा आहे। असासुद्धा खाल्ला तरी खूप मस्त लागणार आहे आणि दह्यासोबत या लोणचीसोबत तो एक नंबर हा पराठा लागतो। तर ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा आणि कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। उन्हाळा म्हटलं की तीच ती भाजीपोळी नको असते, तर असं काही चटपटीत मस्त वाटते। तर धन्यवाद।